तर तिकडे शिवाजी पार्कात महाकाय झाड कोसळलेलं आहे आणि हे झाड थेट रस्त्यावर आलंय, त्यामुळे वाहतूक ही बंद झाली आहे। या झाडाखाली चारचाकी वाहन हे दबलं गेलंय। वाहनातला चालक हा या कारच्या बाहेर होता, त्यामुळे मोठी दुर्घटना, जीवितहानी टळली आहे। ही दृश्य आपण पाहतो, हे महाकाय असं झाड शिवाजी पार्कात आहे। ते झाड पावसामुळे कोसळलेलं पाहायला मिळत आहे आणि हे झाड कारवर कोसळलेलं आहे। सुदैवानं कार चालक या गाडीमध्ये बसलेला नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी ही टळली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे तिथे? स्थिती आहे कारण की शिवाजी पार्कात एक नव्हे तर दोन झाडं पडलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे। आपण हे महाकाय झाड बघू शकतो, कितीतरी वर्ष जुनं हे झाड असेल, मात्र ते आज जवळपास 40 ते 50 किलोमीटर वेगानं, प्रति तास वेगानं वारा वाहत होता, प्रचंड पाऊस होता आणि त्याच्यामध्ये हे महाकाय झाड जे आहे ते पडलेलं आहे। आपण या झाडाची मुळं बघू शकतो, उन्मळून गेलेलं आहे अक्षरशः पूर्ण। मात्र या ठिकाणी बघतो की माती ही नाहीये, त्यामध्ये पूर्ण मुरुम जो आहे तो भरलेला आहे, त्यामुळं कॉन्क्रिटीकरण हे देखील एक कारण शक्य हे झाड पडणं, कारण की माती नाहीये बघा। हे हा आहे मुरुम। झाडांना मुख्यत्वे मूळ माती लागते, हा सगळा मुरुम भरलेला आहे आणि पलीकडे आपण बघतोय की किती हे महाकाय झाड आहे आणि याच्यामध्ये एक कार देखील दबलेली आहे। सुदैवानं कोणीही या कार मध्ये नव्हतं, मात्र अनेक टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर ही बघतोय आपण पूर्णपणे दबले केलेले आहे। त्या गाडीचा नंबर प्लेट आपण बघतोय MS01BG2237 सात जे आहे आणि पूर्ण गाडी जी आहे ती दबली गेलेली आहे। पूर्ण जो शिवाजी पार्कचा आपण बघितलं रस्ता आहे तो पूर्णपणे या झाडामुळे बंद झालेला आहे। एकंदरीत हे झाड आपण बघतोय हे कोसळल्यामुळे एकडच्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झालेला आहे। इतकंच नव्हे तर पलीकडचा रस्ता आहे त्या ठिकाणी देखील एक झाड कोसळलेलं आहे, त्यामुळे शिवाजी पार्कामध्ये दैनंदिन रोज वॉकिंगसाठी येणारे येथील रहिवासी असतील किंवा या ठिकाणी चालायला येणारे त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे, कारण की दोन झाडं हे लागोपाठ पडलेले आहेत। झाडांची छाटणी जी आहे ती मान्सून मध्ये करायला सुरुवात झालेली आहे। पार्काच्या आपण आजूबाजूला बघितलं तर अनेक ठिकाणी झाडांची छाटणी सुरू आहे, मात्र थेट झाड या ठिकाणी कोसळल्यानंतर ही झाडांची छाटणी जी आहे ती सुरू झालेली होती। चेंबूरमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर युद्ध पातळीवरती या ठिकाणी झाडांची छाटणी सुरू झालेली होती। अशातच आपण बघितलं 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने हा वारा जो आहे वाहत होता आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे झाड जे आहे ते कोसळल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत आपण बघतो की किती मोठे मुळे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे प्रकर्षाने लक्ष द्यायला गेलं तर मुळं आहेत आणि हे सगळं मुरुम आहे, आपण म्हणतो रेती रेती आहे, कारण हे एक मोठं कारण असू शकतं हे झाडं कोसळण्यासाठी। माती नाहीच, आपण बघतो हे मुळं आहेत आणि सगळं कॉन्क्रिटीकरण जे आहे ते देखील या ठिकाणी झाडांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतले आपण बघितलं तर शेकडो झाडे जे आहेत ते आतापर्यंत कोसळलेले आहेत, त्यामुळे एक जीवितहानी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठं नुकसान होतंय, थेट गाड्यांवरतीही झाडं पडतात, लोकांवरती झाडं पडतात। मात्र महापालिका आता कुठेतरी मान्सून मध्ये ऑडिट करताना पाहायला मिळतंय। निश्चितच ऋतिक, सुदैव म्हणायचं की जीवितहानी कुठल्याही प्रकारची झाली नाहीये। धन्यवाद ऋतिक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।